गुड मॉर्निंग सर्वांना। सकाळचे 7 वाजलेले आहे आणि बघू शकता आमच्या गॅलरीमधून किती झाडं दिसतात। कडुलिंबाचं झाड, इथे पुढे लिंबाचं झाड, त्याला छान अशी लिंबं आलेली आहेत। या महिन्यामध्ये पाऊस भरपूर झाला त्याच्यामुळे झाडं मस्त हिरवे पडलेली आहे आणि सकाळी सकाळी झाडांची छान अशी हवा येते। दोन्ही गॅलरीमधून बघितलं तर झाडं आहे, पुढे पण झाडे आहे भरपूर। त्यानंतर इथे सकाळी 8 वाजले, मी भांडे वगैरे घासून घेते। भांडे घासून घेतले की मग बाकीचे कामं होतात। त्यानंतर इथे कपडे वगैरे धुवून घेतलेले आहे। कपडे थोडे आज जास्तच धुतलेले आहे, परत सांगता येत नाही, पावसाचं वातावरण आहेच थोडंफार। आणि इथे पक्षी बघा, पिल्लासाठी काहीतरी खायला घेऊन येतो, रोज रोज येतो। मी जर तिथे काम करत असली तर ते पक्षी येत नाही, आम्ही घरामध्ये असली तर बघ तो पक्षी येतो। त्यानंतर इथे ही मटकी भिजत घातलेली होती, मटकीला छान अशी मोड आलेली आहे। आधी मी एका पिशवीमध्ये बांधायची तर इतकी मोड येत नव्हती, मग हा एक पातळ कापड आहे याच्यामध्ये बांधली तर छान अशी मोड आली। रात्री बांधून ठेवलेली होती आणि रात्रभरामध्ये बघू शकता मस्त अशी मोड आलेली आहे। त्यानंतर किचन वगैरे क्लीन केलं आणि ही रूम पण क्लीन केलेली आहे। फक्त मला हे कपाट क्लीन करायचं होतं। 8 दिवसापासून विचार करत आहे, आज करू उद्या करू, पण याचा काही मुहूर्त निघाला नाही अजून, पण आता लवकरच करेल ते पण साफ। केलं की लगेच 1-2 दिवसामध्ये जसं तसं होतं। त्यानंतर बघा आभाळ परत आलेला आहे, इथे पक्षी बसलेला आहे गॅलरीमध्ये। आणि त्यानंतर इथे मी चहा केली, चहासोबत टोस्ट, ब्लॅक टी केलेली आहे। त्यानंतर इथे मी आप्यासाठी मिश्रण केलेलं होतं, छान असं फुललेलं आहे ते, रात्रभर ठेवलं। त्यानंतर इथे चहा आणि टोस्ट खाल्ले की मला इथे नाश्ता करायचा होता सकाळचा। तर इथे आप्यासाठी मी इथे एक टोमॅटो, एक कांदा, कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडं मीठ असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने केलं तर मुलगी साधेही खाऊन घेते ती, मग त्याच्यासोबत चटणी नसेल तरी चालेल तिला, पण तरीसुद्धा यासोबत मी शेंगदाण्याची चटणी करते। तर अशा पद्धतीने सर्व बॅटर मिक्स करून आप्पे पात्रामध्ये छान असे आप्पे करून घेते। एकदम मिश्रण मस्त फुललेलं आहे हे, रात्रभरामध्ये छान असं फुललेलं आहे। आणि यासाठी मी राशनचे तांदूळ वापरलेले आहे। राशनच्या तांदळाचे पण छान होतात आप्पे, बरेच जण वापरत नाही। त्यानंतर बघू शकता इकडे मुलगी मस्त आप्पे आणि शेंगदाण्याची चटणी खात आहे। त्याच्यानंतर दुपारच्या जेवणासाठी इथे भेंडी धुवून घेतलेली आहे आणि इथे सकाळी थोडी मटकीची उसळ केली ती पण होती। आता इथे माझे पाण्याचे गुंड खाली आहेत, कारण नळ आमच्याकडे एका दिवसानंतर येतात, तर आज नळ येतील त्यामुळे हे गुंड 2 खाली झालेले आहे सर्व। मग आता हे दुपारी 3ला नळ आले की घासून ते भरायचे आहे। त्यानंतर हॉलमधली जी घड्याळ होती मी किचनमध्ये आणली, कारण तिथे दुसरी आणलेली आहे, त्यामुळे मग हे इथे लावून घेतली। नंतर इथे भेंड्या धुवून मी वाळवून घेतलेल्या आहे आणि आता ह्या स्वच्छ पुसून त्याला चिरून घेते। त्यानंतर थोडा वेळ उन्हामध्ये ठेवते, म्हणजे मग काय जास्त चिकट होत नाही। भेंडीची भाजी करताना तर थोडी चिकट होतेच ती, पण थोडं उन्हामध्ये ऊन दाखवलं की इतकी होत नाही। त्यानंतर इथे भेंडीची भाजी झाली की लगेच वरण भाताचा कुकर पण लावून देते, तोपर्यंत भेंडी बाहेर उन्हामध्ये सुकत ठेवलेली आहे। इथे वरण भात लावून देते। थोडी पालक वाचलेली होती तर ती मी डाळीमध्ये ॲड करून घेतलेली आहे, म्हणजे डाळ भाजी टाईप मी ते साधं वरण करणार। आता म्हटलं एवढ्या पालकाचं काय करायचं, म्हणून मग मी ते डाळीमध्ये मिक्स करून घेतली। इकडे कुकर झाला की लगेच भाजी फोडणी देणं होईल माझी, त्यानंतर मग बाकीचे पण कामं होतात। सकाळचे आप्पे होते त्याच्यामुळे जेवण काही जास्त आता कोणी करणार नाही, त्यामुळे आता थोडं भाजी करते, वरण भात आणि चपात्या। तर इथे भेंडीची भाजी वगैरे फोडणी देऊन झाली की मग लगेच चपात्या करायला घेते, कारण आभाळ परत आलेला आहे, पाऊस कधी येईल सांगता येत नाही। कणिक वगैरे मळून घेतली आणि आता चपात्या करते। आता मी नेहमी साध्या किंवा त्रिकोणी चपात्या करते, आमच्याकडे तेलाच्याच चपात्या खातात, साधे फुलके वगैरे खात नाही, त्याच्यामुळे मला तेल लावूनच कराव्या लागतात पराठा टाईप। त्यानंतर इथे कुकर झालेला आहे, इथे आता मला वरणाला तडका द्यायचा आहे। तर मी इथे जेव्हा डाळ शिजवली त्याच्यामध्ये एक टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, पालक आणि तुरीची डाळ असं शिजवलेलं आहे, सर्व मिक्स करून घेतलं की यामध्ये थोडं मीठ ॲड करते। आणि इथे फोडणीसाठी थोडं तेल घेतलेलं आहे आणि जिरं, मोहरी, लसूण, बाकी दुसरं काही टाकणार नाही। तर इथे लसूणची फोडणी दिलेली आहे। लसूण थोडं ब्राऊन झालं की यामध्ये मग मला ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे
आणि थोडं हिंग घातलेलं आहे. आता पावसाळ्यात सुरुवात होईल तर वरणामध्ये किंवा भाजीमध्ये थोडं हिंग पाहिजेच, म्हणजे कुठल्याही पोटाचे वगैरे त्रास होत नाही. लसूण छान असं ब्राऊन झालेलं आहे. लसूण थोडं जळलेलं छान वाटते वरणामध्ये. मी थोडं ब्राऊनच होऊ देते, त्यानंतरच यामध्ये डाळ मिक्स करते. तर अशा पद्धतीने वरण वगैरे फोडणी देऊन झालं की लगेच मग चपात्या. साधारण अर्धा पाऊण तासामध्ये स्वयंपाक होऊन जातो. आता इथे चपात्या करायला घेते. मला त्रिकोणी चपात्या जास्त जमतात, त्याच्यामुळे मी त्रिकोणीच चपात्या करते. आणि आता पाऊस अजून किती दिवस चालू राहील माहिती नाही, कारण रोजचा पाऊस सुरूच आहे. दुपार झाली की पाऊस येतो, सकाळी थोडी ऊन असते. इथे छान अशी लसणाची चटणी केलेली आहे. आणि इथे रात्रीच्या 2 चपात्या होत्या, तर त्या पण मी गॅसवर तव्यावर गरम करून घेतलेल्या आहे. आणि इथे शेंगदाण्याची चटणी आहे आप्यासोबत केलेली, ती थोडी वाचलेली आहे, तर ती पण होऊन जाईल. आणि इथे आता जेवणाची तयारी. इथे मटकीची थोडी उसळ होती, ती भेंडीची भाजी. तर अशा पद्धतीने माझं आजचं रुटीन होतं. त्यानंतर इथे छान अशी लसणाची चटणी. छान लागते ही चटणी खायला, तोंडाला पण छान चव येते. भाजी जर नसेल तर आपण चपातीसोबत भाकरीसोबत ही चटणी खाऊ शकतो. त्यानंतर भात. मी वरण जास्त खात नाही, त्याच्यामुळे भातावरच थोडं वरण घेते. पालक टाकलेली आहे थोडी याच्यामध्ये, त्यामुळे छान लागते हे असं पण वरण साधं. आणि त्यानंतर चपाती. तर असं माझं आजचं दुपारचं रुटीन होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.